नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 19 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद। अशाच प्रकारे तुम्ही आमचे पॉडकास्ट ऐकत राहा आणि मला प्रतिक्रिया देत। बंधूंनो, एक अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया मागच्या 2-3 पॉडकास्ट मध्ये प्राप्त झालेली आहे। ती म्हणजे आपल्या पॉडकास्टमध्ये जो काही चालू घडामोडीचा भाग होता, हा चालू घडामोडीचा भाग कमी करावा, मिनिमाइज करावा आणि संत साहित्याची चर्चा वाढवावी अशी सूचना आपल्या एका श्रोत्याकडून आलेली आहे। त्यांच्या मते की सगळीकडे न्यूज चॅनलचा भरमसाठ वावर आहे, उपलब्धता आहे, त्यामुळे न्यूज पेक्षा आपण संत साहित्यावर जास्त लक्ष केंद्रित करावं अशी प्रतिक्रिया आमचे मित्र श्रीमान धारक सर यांनी यापूर्वी 1-2 पॉडकास्ट मध्ये केली आणि त्याचा विचार करूनच आम्ही यापुढे पॉडकास्ट मध्ये चालू घडामोडीचा भाग कमी करणार आहोत आणि संत साहित्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत। धन्यवाद धारक सर। चला तर आपल्या रेग्युलर पॉडकास्टला सुरुवात करू। सध्याचा आठवडा हा अतिशय राजकीय घडामोडीने भरलेला आहे। लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे। मागच्या पॉडकास्ट प्रमाणे याही पॉडकास्ट मध्ये आपल्याला आवाहन करतो की जिथे जिथे निवडणुका आहेत तेथील मतदारांनी, आपल्या श्रोत्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि हा लोकशाहीचा उत्सव समृद्ध करावा। भारतीय लोकशाही जागरूक आणि जिवंत ठेवण्यासाठी चांगली लोक निवडून जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आमच्या तुकोबा स्पीक्स तर्फे मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करा। या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उद्या म्हणजे 6 मेला एक सांस्कृतिक घडामोड आहे, ती म्हणजे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी आहे। संत गोरोबा काकांची पुण्यतिथी हा एक अतिशय चांगला योग आहे की ज्या दिवशी आपण संत गोरोबा काका यांच्या जीवनावर आणि त्यांच्या अभंगांवर पॉडकास्ट करणार आहोत। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे संत गोरोबा काका। संत गोरोबा काकांना वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा मान आहे। किंबहुना संत मुक्ताईंनी गोरोबा काकांनाच आवाहन केलं होतं की संतांच्या या बसलेल्या मांदियाळीमध्ये पंढरपूरमध्ये सर्व संत बसलेले होते आणि त्या ठिकाणी कुणाचं मडकं कच्चं, कुणाचं मडकं पक्क हा तपासण्याचा मान गोरोबा काकांना दिला आणि त्यामध्ये संत नामदेवांना या असल्या गोष्टीचा राग आला आणि त्यातून वाद झाला असं सांगितलं जातं। यातील सत्य असत्य, त्यांचे राग लोभ किती, हा थोडा संशोधनाचाच विषय आहे आणि त्यावरच आपण हे आजचं पॉडकास्ट करणार आहोत की त्यांचे संबंध कसे होते। नामदेवांनी जो उभा केलेला हा भक्तीचा, ज्ञानाचा संप्रदाय होता, या संप्रदायामध्ये अशी कथा जरी सांगितली जात असली तरी वास्तविक परिस्थिती काय होती याची चर्चा पॉडकास्ट मध्ये यापुढे आपण करणार आहोत। संत गोरोबा काकांचा जन्म 1267 इसवी सन मध्ये झाला आणि समाधी 10 एप्रिल 1317 इसवी सनामध्ये त्यांनी घेतली। तेर मध्येच तेरणा नदीच्या काठी त्यांनी समाधी घेतलेली आहे। त्यांचं गाव तेर, तालुका धाराशिव आणि सासरवाडी तेथून जवळच असलेलं गाव ढोकी, त्याला तेर ढोकी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणची त्यांची सासरवाडी। 2 पत्नी होते त्यांनी। पहिली होती ती म्हणजे संती आणि दुसरी होती ती म्हणजे रामी किंवा राणी। याविषयी आपण यापुढे चर्चा करणार आहोत। मुलगा मकरेंद्र अतिशय वाट पाहून म्हणजे 12 वर्षानंतर त्यांना मूल झालं होतं आणि तो पायाखाली चिरडला याचीही एक आख्यायिका सांगितली जाते। किंबहुना संत गोरोबा काकांचं संपूर्ण आयुष्य अशा ह्या नाट्यमय आणि चमत्कारिक ड्रॅमॅटिक घटनांमुळे भरलेलं आहे आणि त्यामुळे सर्वाधिक सिनेमे आणि सर्वाधिक भाषांमध्ये सिनेमे हे संत गोरोबा काकांवर निघालेले आहेत इतर संतांच्या तुलनेत। आपण थोडं या तेर या गावाची चर्चा करूया। तेर हे गाव माझ्यासाठी जास्त महत्वाचं आणि जवळच आहे, कारण तिथून जवळच 21-22 किलोमीटरवरच माझं गाव आहे। लहानपणापासून आम्ही आमच्या परिसरातील लोक वारीला तेर या ठिकाणी जातात हे मी ऐकलं होतं आणि मीही बऱ्याचदा गेलो। त्यामुळे तेर याविषयी आकर्षण आहे, आपुलकी आहे आणि एक जिव्हाळा सुद्धा आहे आणि या तेर या गावासोबतच संत गोरोबा काका आणि सांस्कृतिक वारशानं समृद्ध असलेलं हे तेर गाव याचाही मनामध्ये जिव्हाळा आणि आदर आहे। तेर हे ऐतिहासिक गाव आहे। सातवाहन राजे यांची राजधानी जरी पैठण असली तरी त्यांची उपराजधानी ही तेर होती आणि उपराजधानी असल्यामुळे हे एक मोठं नागर संस्कृतीचं केंद्र होते, एक शहर होतं आणि शहराचा व्यापार इटली या देशातील रोम या शहराशी असल्याचे पुरावे हे या ठिकाणी सापडतात।
प्राचीन काळात अतिशय भरभराट झालेलं असं हे केंद्र होतं. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जेव्हा वावर जत्रेला गेलो होतो तेव्हा पहिले दर्शन गावाच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही हे संत गोरोबा काकांचं घेतलं होतं आणि त्या ठिकाणी असलेल्या लांबतुरे वस्तू संग्रहालयामध्ये आम्ही गेलो होतो. अतिशय सुंदर हे वस्तू संग्रहालय आहे आणि ते वस्तू संग्रहालय आपल्याला तेरच नाही तर आपल्या परिसरातल्या लोकांचं जीवन आणि त्यांच्या समृद्ध वर्षाची आपल्याला जाणीव करून देते. त्या ठिकाणी असणाऱ्या तरंगणाऱ्या विटा, निश्चितच माझं आपल्याला आवाहन आहे की जेव्हा आपण या परिसरात याल तेव्हा आपण या तेर या गावाला भेट द्यावी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राचीन मातीच्या वस्तू आपल्याला सापडतात आणि ह्या मातीच्या वस्तू आपल्याला या काळाच्या विकासाची, या काळाच्या भरभराटीची काय करतात तर साक्ष देतात. 3000 वर्षांचा इतिहास या तेर गावाला. आणि तेर हे केवळ राजकीय आणि व्यापारीच केंद्र नाही तर सांस्कृतिक जीवनामध्येही तेर या गावाचा फार मोठा वाटा आहे. तेरमध्ये आपल्याला जवळपास 70 महादेवाची मंदिरं असलेली दिसून येतात. त्या ठिकाणी एक प्राचीन स्तूप आहे, लिंगायत केंद्र आहे, त्या ठिकाणी जैन मंदिर आहे, महानुभावांचं केंद्र आहे आणि संत गोरोबा काका हे सर्वांचे मुकुटमणी आणि त्यांच्यामुळे संपूर्ण जगभर आज तेर या गावाला ओळखलं जातं. एक वारकरी केंद्र आणि असं असलं तरी या सर्वांमध्ये समन्वय आहे. या सर्व केंद्रांचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की समाज सुधारणेसाठी, समाजाच्या हितासाठी या सगळ्या ज्या चळवळी झाल्या या सर्व चळवळींमध्ये तेर या गावानं फार मोठं योगदानही दिलेलं आहे. तर संत गोरोबा काकांचा जन्म हा एका कुंभार समाजामध्ये झाला. कुंभार म्हणजे मातीपासून वस्तू बनवणारा समाज. मानवी उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध ही एक फार मोठी घटना आहे आणि ज्यांनी चाकाचा शोध लावला तेच कदाचित पुढे कुंभार झाले असावे. किंबहुना कुंभार म्हणजे वाया जाणाऱ्या किंवा अशा रिकाम्या पडलेल्या मातीला आकार देऊन त्यातून उपयोगी अशी मडकी घडवणारा हा समाज आहे. आणि असं म्हणतात की कुंभार समाज हा पहिला शास्त्रज्ञ आणि कलावंत आहे. शास्त्रज्ञ यासाठी की चाकाचा वापर त्यांनी मडकी बनवण्यासाठी केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे मडके बनवले, वेगवेगळ्या प्रकारच्या मडक्यांचा शोध लावला आणि त्याचा पुढं उपयोग चांगला व्हावा, मडके वजनाला कमी आणि मजबूत व्हावे म्हणून त्यांनी आव्याचा वापर केला, म्हणजे एक प्रकारच्या भट्टीचा वापर केला. आणि हे सर्व कोण करतं तर हे सर्व संशोधक, शास्त्रज्ञ, आजच्या जगाच्या पुढे जाऊन विचार करणारी माणसं करू शकतात. म्हणून त्या काळाचा सर्वाधिक सुशिक्षित आणि ज्ञानी समाज हा कुंभार समाज असावा असाही एक अंदाज बांधला जातो. चाकाचा शोध आवा हे शास्त्र आहे आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवणं ही एक कला आहे. त्यामुळं कलावंत आहेत आणि शास्त्रज्ञ सुद्धा आहे. आजच्या काळाचा जर विचार केला तर भांडी कोण बनवतं? कारखानदार बनवतात. तर त्या काळामध्ये जे कुंभार भांडी बनवत असत, वेगवेगळ्या प्रकारची भांडी असत त्यांच्याकडे, म्हणजे ते एक प्रकारे कोण होते तर कारखानदार होते. घरातल्या सगळ्या वस्तू खापरांच्याच, सगळीकडे खापरच असायचे ना. आणि या खापरांच्या आधारे, या वस्तूंच्या आधारेच आपण आपल्या इतिहासाचा शोध घेऊ शकलो की 1000 वर्ष आपण कसे होतो, त्याच्यापूर्वी आपण कसे होतो. तर हे सर्व जे आहे, हे सर्व करणारा व्यक्ती म्हणजे कोण असतो तर तो आपला कुंभार बांधव असतो. निर्गुण मातीला सगुण करणे हे कुंभाराचे कार्य आहे. तसंच काम संत गोरोबा काकांनी आपल्या पंचकृषीमध्ये ही जी माणसं मृतप्राय झाली होती, ह्या मृतप्राय माणसांना भक्तीचा संदेश दिला, एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला की कर्मकांडाच्या मागे न लागता आपण काय केलं पाहिजे, निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती केली पाहिजे. स्वतः गोरोबा काका हे निर्गुण ईश्वराच्या भक्तीला प्राधान्य देणारे व्यक्ती होते. पुढे आपण त्यांचा अशा प्रकारचा अभंगही पाहणार आहोत. किंवा संत गोरोबा काकांविषयी काय लिहिलं गेलंय पहा. प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा, असे घराशमी करीत व्यवहार, न पडे विसर विठोबाच. कालवून माती तुडवित गोरा, आठवित वरा रखुमाईच्या. प्रेमे अंगी असे झाकुनी नयन, करीत भजन विठोबांचे. गोरा कुंभार हा प्रेमळ आहे आणि या प्रेमातच तो काय करत आहे, त्याचा जीवन व्यवहार सुरू ठेवतो. माती कालवतो, तुडवतो आणि डोळे बंद करून कुणाला आठवतो तर रुक्माई वराला म्हणजे विठ्ठलाला आठवतो. त्याच्या अंगामध्ये एवढं प्रेम आहे की डोळे झाकून घेतले आहेत त्यांनी तरी त्याचे डोळे भरून आले आहेत. या विश्वाविषयी, या जगाविषयी, या समाजाविषयीचे त्याचं प्रेम आहे ते दाटून येतात. अशा पद्धतीचं वर्णन संत गोरोबा काकांचं या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं नाव गोरोबा आहे, त्यांची ही एक आख्यायिका आहे. संत गोरोबा काकांचे वडील म्हणजे संत माधवबुवा, त्यांना 8 मुले झाली आणि एकही मूल त्यांचं जगलं नाही.
ते काळेश्वरांचे भक्त होते आणि मग काळेश्वराच्या परिसरातच जवळच ते राहायचे. त्यांनी ईश्वराची भक्ती केल्याने काळेश्वर देव त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी म्हटले की तुला काय पाहिजे ते माग. आणि मग त्यांनी सांगितले की हे देवा, माझी 8 मुलं झाले, 8ही मुलं माझे मृत्यू पावले, मला मूल नाही, मी काय करू, मला मदत कर. देवाने सांगितले की ठीक आहे, जिथे जिथे ती मुलं पुरलेली आहेत त्या ठिकाणी मी स्पर्श करतो आणि मग ते जिवंत होते. आणि मग एका मुलाला त्यांनी स्पर्श केला. असं म्हणतात की 7ही मुलं ते स्वर्गामध्ये निघून गेली आणि 8वे होते ते म्हणजे गोरोबा काका, ते तेवढेच वाचले. त्यांना जे पुरलेलं होतं त्या पुरलेल्यातून जिवंत झाला म्हणून गोरोबा असंही त्यांना म्हटलं जातं. तर काही लोकांच्या मते त्यांचा रंग अतिशय गोरा होता, त्यामुळे त्यांना गोरोबा काका असंही म्हटलं जातं. एखादा विदेशी व्यापारी आला आणि भक्त झाला आणि मग तोच काय झाला, गोरा कुंभार म्हणून प्रसिद्ध झाला. अशा प्रकारची जी काही ही आख्यायिका आहे ती सांगितली जाते. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गोरोबा काकांचं जीवन हे अतिशय रंजक आणि चमत्कारिक कथांनी भारून गेलेलं आहे. वारकरी संप्रदायातले जे चमत्कार आहेत याविषयीच्या मागच्या 2-3 पॉडकास्ट मध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्याची रिपिटेशन मी करणार नाही, पण माझी विनंती आहे की आपण यापूर्वीचे माझे 2 पॉडकास्ट आहेत ते ऐकावे. त्यामध्ये चमत्कारामध्ये संतांची जी भावना आहे ती भावना आपल्या लक्षात येते. गोरोबा काकांची मूल चिरडल्याची कथा ही प्रसिद्ध आहे. ती संत एकनाथांनी लिहिली आणि या कथेमध्ये त्यांनी 30 अभंग लिहिलेले. संत एकनाथ हे अनेक संतांचे चरित्रकार आहेत, त्याप्रमाणे गोरोबा काकांचे सुद्धा ते चरित्रकार आहे. गोरोबा काकांना चिखल मळताना दाखवतात आणि त्या चिखलामध्ये ते बाळ गेलं, अशाच प्रकारचे फोटो सगळीकडे दाखवतात. त्यांना चाक फिरवताना दाखवलं जात नाही. याचं कारण असं आहे की गोरोबा काकाच्या भक्तीच्या चमत्काराने त्यांचे गेलेले थोटे झालेले हात, त्याची आख्यायिका आपण यापुढे ऐकणार आहोत. त्यांचे थोटे झालेले हात आणि त्यांचे गेलेलं मूल सुद्धा त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यानं आणि नामदेवाच्या आशीर्वादानं परत आलं असं सांगितलं जातं. केशवाचे ध्यान धरुनी अंतरी, मृतिके माझारी नाचतसे, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाहे जळ सद्गदी, कुलालाचे वंशी जन्मले शरीर, हा गोरा कुंभार हरी. तर केशवाचे म्हणजे देवाचे, विठ्ठलाचे ध्यान मनात धरून तो काय करत आहे, मातीमध्ये नाचत आहे आणि विठ्ठलाचं नाम वेळोवेळी स्मरत आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे, त्यामुळे सद्गदित झालेला आहे आणि तो कुलालाच्या वंशामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आणि असा तो कोण आहे, गोरा कुंभार आहे. तर असं गोरा कुंभारांचं वर्णन केलेलं आहे की जे काय करत आहेत, मातीमध्ये नाचत आहेत आणि ईश्वर भक्तीमध्ये लीन होऊन गेलेले आहे. संत गोरोबा काका हे असे संत होते की ज्यांचा योगावर विश्वास, योग विद्येवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे एकदा त्यांनी ध्यान धरलं, त्या ध्यानामध्ये तल्लीन होऊन जायचे. मूल चिरडण्याची कथा ही थोडी असत्यही वाटते. संपूर्ण समाजाच्या प्रेमानं ज्याचे डोळे भरून आलेले आहेत, थंबून आलेले आहेत, त्याला स्वतःचं मूल पायाखाली आलं हेही समजणार नाही. एवढा असंवेदनशील महाराज असू शकतील का, याबद्दलही मनामध्ये शंका आहे. त्यांच्या पत्नीनं मूल गेल्याचं पाहिलं आणि ती ओरडली. गोरोबा रागावून तिच्यावर धावले. ती म्हणाली, माझ्या अंगाला हात लावायचा नाही, तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. हे सांगणारे काही अभंग आहेत. आपण ह्या 2-3 अभंगाचा आढावा. तर महाराज काय म्हणतात पहा. मन गुंतलेले देखा पांडुरंगी, मृतिके सम जाहला असे गोळा, बाळ मिसळला मृतिकेत, रक्त मास तेने जाहला गोळा, लाल नेनवे तात्काळ गोरोबासी, एका जनार्दनी उठक आणूनी कांता, पाहे तवे तत्वता बाळ मिळसी. मन त्यांचं पांडुरंगामध्ये लीन झालेलं आहे, तल्लीन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पोटचा गोळा त्या मातीमध्ये खेळत खेळत गेला आणि मग बाळ मृतिकेमध्ये म्हणजे मातीमध्ये मिसळून गेला. रक्तमांस सगळं लाल लाल झालं, परंतु गोरोबांना हे काही कळलं नाही. आणि मग एका जनार्दनी उठक आणूनी कांता, पाहे तवे तत्वता बाळ नसे. आणि मग कांता आली म्हणजे त्यांची पत्नी आली, तिने येऊन पाहिलं की बाळ माझं नाही आणि हे रक्त सगळं लाल बुंद झालेलं आहे, आपला बाळ यामध्ये गेला की काय. आणि त्यामुळे ती चिडली आणि मग ती ओरडली, माझा बाळ कुठे आहे, हे देवा, अहो भानावर या, बाळ कुठे आहे आपला. आणि बाळ मध्ये गेलेला पाहून ती नाराज झाली, चिडली. काय म्हणतात एकनाथ महाराज पुढे पहा. डोळे असून या जाहलासी आंधळा, कोठोनी कपाळा पडलासी, कसा बासी तरी काही येती दया, कारे बाळ राया पुढे. डोळे असून आंधळा झालास आणि कुठून माझ्या नशिबाला आलास. अरे कसा बाला म्हणजे खटकाला तो प्राण्यांना कापतो, त्याला तरी थोडी दया येते. तू कारे माझ्या लेकराला, आपल्या लेकराला तोडू. मातेचा तो विलाप, आक्रोश साहजिकच आहे. आणि चिडून ती गोरोबांना बोलू लागली, अद्वा तद्वा बोलू लागली. गोरोबाही चिडले
गोरोबांनाही राग आला आणि मग प्रथेप्रमाणे गोरोबांनी म्हटले की माझी ध्यानाची अवस्था तुम्ही भंग केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला शिक्षाही मी देणार. आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणच्या आसपास असलेली काठी, पूर्वीच्या काळी बायकांनी जरा काही म्हटले की बायकांना काठीनं मारायचे लोक, तसं काठी काढली आणि त्यांना मारायला लागली. आणि मग नवरा आपल्याला मारतोय हे बघून, एका बाजूला आपलं लेकरू गेलेलं आहे, नवरा पुन्हा आपल्याला मारतोय बघून चिडली आणि ती काय म्हणते, आन तुला सर्वथा विठोबाची ऐकताची ऐसे ठेवेले काठी, राहिला उगाची गोराटी. तुला काय झालेले आहे, तुझ्या विठोबाचीच आण आहे, शपथ आहे, मला जर हात लावशील तर याद राह. आणि मग तेव्हापासून असं म्हणतात की गोरोबा काकाने विठ्ठलाची शपथ घातल्यामुळं त्याने आयुष्यभर आपल्या पत्नीला हात न लावण्याचं ठरवलं. आणि मग तो जो पण होता तर बराच काळ त्यांनी तो पण पाळला. आणि त्या पणांमुळेच पुढे त्यांना बाळ होत नव्हतं आणि त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी, तर थोडं मोकळं करण्यासाठी त्यांनी काय केलं, तर संती त्यांची जी पत्नी होती तिने विचार केला की आपल्याला तर आपला नवरा हात लावत नाही, त्यामुळे आपल्याला मूल होणार नाही, म्हणून तिने काय केलं, तिच्या बहिणीसोबत काय केला, त्यांचा विवाह करून दिला. मात्र घडलं असं की विवाहामध्ये जे सासरे आहेत त्या सासऱ्यांनी गोरोबा काकांना विठ्ठलाची पुन्हा एकदा शपथ दिली आणि सांगितले की जसं हिला सांभाळलं तसंच दुसरीला सुद्धा सांभाळा. आणि मग दोघींनाही सारखंच सांभाळायचं म्हणून महाराज गोरोबा काकांनी दोघींनाही हात लावायचं नाही असं ठरवलं आणि ते वचन पाळलं. दोन्ही बायका मोठ्या हुशार होत्या. त्याने विचार केला की आपण यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि गोरोबा काकांचं हे वचन आपण पण मोडला पाहिजे. एके रात्री दोघींनीही त्यांच्या दोघी बाजूला झोपले आणि त्यांचा हात आपल्या शरीरावर ठेवून घेतला. जेव्हा गोरोबा काकांच्या हे लक्षात आलं तेव्हा गोरोबा काकांना वाटलं की अरे अरे अरे, आपण आपला पण मोडला, आपण आपल्या विठोबाला दिलेला शब्द, विठोबाची घेतलेली शपथ मोडली आणि मग हे या हाताने माझी शपथ मोडली. म्हणून काय केलं, त्यांनी त्यांचे हात स्वतःच काढून टाकले, तोडून टाकले असं सांगतात. त्यांचे हात तोडले, त्यांचे हात लुळे झाले, मग ते थोटे झाले. आता थोटे तर झाले, मग जगायचं कसं, जीवन कसं जगणार? तेव्हा असं म्हणतात की देव कुंभाराचं रूप घेऊन आणि गरुड गाढवाचं रूप घेऊन त्यांच्याकडे आला, त्यांची सर्व कामं केली आणि या व्यवसायामध्ये काय झाली, गोरोबा काकांची खूपच भरभराट झाली. मग एकदा पंढरपूरचे सर्व संत गोरोबा काकांना भेटायला आले. संत आलेले पाहून देव निघून गेले, कारण त्यांना वाटलं की ओळखतील. परंतु संत ज्ञानेश्वर यांनी जेव्हा ते मडके पाहिले तेव्हा प्रत्येक मडक्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो. तेव्हा त्यांनी ओळखलं की विठ्ठलच काय झाला होता, गोरोबा काकांची मदत करण्यासाठी या ठिकाणी आला. आणि मग नामदेवांनी गोरोबांना पंढरपूरला येण्याचा आग्रह केला. ते त्यांना पंढरपूरला घेऊन गेले आणि मग त्या ठिकाणी ही कथा सांगितली जाते की कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये नामदेवांनी सर्वांना आग्रह केला की हात उचला, टाळ्या वाजवा. सर्वजण हात उचलून टाळ्या वाजवू लागले. गोरोबा काकाही हात उचलून टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना अपमान वाटू लागला की आपले हात छोटे आहेत आणि या छोट्या हाताने आपण टाळ्या वाजवू शकत नाही. परंतु त्यांनी प्रयत्न केला आणि अशी आख्यायिका आहे की त्यांना हात फुटले आणि त्यांचे हात पुन्हा वापरात आले आणि अशा प्रकारे आणखीन एक चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडला. तर एवढंच नाही तर कीर्तनाच्या गर्दीतून त्यांचं मुलंही परत आलं, धावत त्यांच्याकडे आलं असंही सांगितलं जातं. बंधूंनो, या चमत्कारांमुळेच सर्वाधिक सिनेमे गोरोबा काकांवर निघालेले आहेत. परंतु या चमत्कारामागची जी खरी भावना आहे ती अशी आहे की संत गोरोबा काकांचं जे संसारातून उडलेलं मन होतं, त्यांच्या स्त्रियांविषयी त्यांना जो राग होता, त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीला माझा विरोध केला अशी जी त्यांची भावना होती, ही भावना बदलवून संत नामदेवांनी त्यांचं मन परिवर्तन करून त्यांना संसाराकडे जाण्यास प्रवृत्त केलं, तयार केलं, त्यांची मानसिक तयारी केली आणि अशा प्रकारे संसारातून विरक्त झाले त्यांचे थोटे झालेले जे हात आहेत ते पुन्हा संसारामध्ये आले. आणि साहजिकच संसारामध्ये आल्यानंतर लगेचच काय झालं तर मुलंही त्यांना झाली, कारण संसारात त्यांनी पत्नीला हात न लावण्याची शपथ घेतल्यामुळे मूल होत नव्हतं. आता संसारात पुन्हा ऍक्टिव्हेट झाले, पुन्हा सुरू झाले, संसारामध्ये कार्यरत झाले, साहजिकच मुलंही झालं आणि त्यांचं जीवन काय झालं यामुळे अतिशय सुंदर झालं. आणि अशा या चमत्कारांमुळेच त्यांच्यावर हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कानडी अशा भाषांमध्ये चित्रपट निघालेले आहेत. अतिशय प्रसिद्ध अभिनेत्यांनी काय केलेले आहेत त्यामध्ये त्यावर चित्रपट केलेले आहेत. असं म्हणतात की संत एकनाथांनी संत साहित्यामध्ये संत गोरोबा काकांच्या जीवनाची एक सुंदर पटकथा तयार केली, ज्यामध्ये अनेक सिनेमे त्यामध्ये निर्माण झालेले आहेत. संत गोरोबा आणि नामदेव यांच्यामध्ये मडकं कच्चं असल्याची जी काही गोष्ट सांगितली जाते, जी कथा सांगितली जाते, त्या कथेमध्ये
वास्तव किती होता हा भाग फारसा उपलब्ध नाही, परंतु संत गोरोबा आणि नामदेव यांचे संबंध हे अतिशय चांगले होते, अतिशय प्रेमाचे संबंध होते. बघा, विचार करा, ज्याने त्यांचं मडकं कच्चं म्हटले त्यानेच त्यांना या ठिकाणी घेऊन तिकडे पंढरपुरी नेलं. त्या ठिकाणी त्यांना हात फुटले, त्यांचं पूर्णपणे समुपदेशन करून त्यांना संसारामध्ये आणलं. अशी व्यक्ती किंवा या व्यक्तीचा राग नामदेवांना किती असेल. बघा, गोरोबा हे नामदेवांपेक्षा 3 वर्षांनी मोठे होते. गोरोबांचे जेवढे अभंग आहेत त्याहीपेक्षा जास्त अभंग नामदेवानी गोरोबांवर लिहिले. नामदेवाने सुमारे जवळजवळ 70 अभंग हे गोरोबा काकांचं वर्णन करणारे किंवा त्यांच्या भक्तीच्या मार्गावर नेणारे लिहिलेले आहे. दोघांमध्ये फरक असा होता, वैचारिक वाद असा होता की गोरोबा हे निर्गुण ईश्वराचे उपासक होते, तर नामदेव हे सगुण ईश्वराचे उपासक. नामदेवांना मूर्ती पूजा किंवा सुरुवातीला त्यांना मूर्ती हवी होती, या उलट गोरोबांना मूर्ती नको, ध्यान आणि योग मार्गाचे ते उपासक होते. त्यामुळे नामदेवापेक्षा सुरुवातीला ते संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांच्या जास्त जवळीकतेचे होते, कारण ते भावंड हे सुद्धा कोण होते, निर्गुण ईश्वराचे उपासक होते. गोरोबांचे 23 अभंग उपलब्ध आहेत, कदाचित याहीपेक्षा जास्त अभंग त्यांचे असतील. या 23 अभंगांपैकी 15 अभंग त्यांनी नामदेवावर लिहिले. मुक्ताईनी गोरोबांना पुढे करून वगैरे हा जो प्रसंग सांगितला जातो. मग जर एकमेकाचा त्यांना राग असेल तर यांच्या एकूण अभंगांपैकी 23 पैकी 15 अभंग त्यांचे नामदेवाच्या जीवनावर आधारित कसे असते. या उलट जर नामदेवांना गोरोबांचा राग असेल तर त्यांनी जवळपास 70 अभंग त्यांच्यावर कसे लिहिले असते. संत मुक्ताई काय म्हणतात अभंगातून आपल्या गोरोबा काकांविषयी. संत हा गोरोबा जुनाट पै जुने, हाती थापटणे अनुभवाचे, परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी, वैराग्याच्या वरी पालाळला, सोहम शब्द विरक्ती डवरणी अंतरी, पाहता अंबरी अनुभव, म्हणे मुक्ताबाई घालूनी लोटांगण, जाऊ या शरण अव्यक्ताशी. गोरोबा काकांचा जो विचार आहे, निर्गुणाचा विचार आहे, या ठिकाणी मुक्ताई मांडतात. त्या सांगतात की हा गोरोबा जुना आहे, जुनाट आहे, परंतु त्याच्या हातात जे थापटणं आहे त्या अनुभवाचं. हा म्हातारा परब्रह्म म्हातारा जी निवाला अंतरी, त्या म्हाताऱ्याची जी परब्रह्म प्राप्तीची जी आकांक्षा आहे ती पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तो निवालेला आहे, तो शांत आहे. त्याच्या या शांतपणामुळे काय झालंय, त्याच्यामध्ये वैराग्य पालाळला आहे. सोहम हा जो योग मार्गाचा शब्द आहे, हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये विरक्ती अशी डवरून गेली आहे, भरून आलेले आहे. आणि हा जो अनुभव आपण बघतो तेव्हा मुक्ताई म्हणतात की त्याला लोटांगण घालून आपण त्याला शरण गेलं पाहिजे आणि या अव्यक्त असलेल्या माणसाशी आपण शरण गेलं पाहिजे, असं मुक्ताई संत गोरोबा काकांविषयी सांगतात. त्यांच्या अभंगांमध्ये त्या लिहितात. संतांमध्ये मतभेद होते, वैचारिक चर्चा होते, आणि हे मतभेद आणि वैचारिक चर्चा नसेल तर मग नाविन्याची निर्मिती होणार तरी कशी. त्यामुळे जरी मतभेद असले तरी त्यांच्यामध्ये प्रेम आणि एकोपा मात्र भरून राहिलेला होता. त्यांचा दुसरा एक अभंग आहे, त्यामध्ये ते ज्याप्रमाणे निर्गुणाचा कसा धावा करतात किंवा निर्गुण विचाराशी त्यांची जी काही बांधिलकी आहे त्याबद्दल ते काय सांगतात पहा. निर्गुणाचा संग धरीला जो आवडी, तेने केले देशोधडी आपणास, अनेकत्व गेले एकले सांडले निरंजनी, एकत्र पाहता अवघ्याची लटके, जे जे पाहे तुके रूप तुझे, म्हणे गोरा कुंभार ऐका नाम देवा, तुम्हा आम्हा नाव कैची कोण. आता या निर्गुण विचाराबद्दल मुक्ताईने त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांची भक्ती केली आहे, परंतु निर्गुण भक्तीबद्दलचा त्यांचा स्वतःचा अनुभव ते नामदेवाला सांगतात की हे नामदेवा, निर्गुणाचा संग मी आवडीने धरला आणि त्याच्यामुळे मी देशोधडीला गेलो, माझा संसार उद्ध्वस्त झाला. तेच उदाहरण आहे की ज्यामध्ये त्यांचं मूल गेलं, एक पत्नी होती, दुसरी पत्नी करावी लागली आणि मग माझा संसार बर्बाद झाला, अनेकत्व गेले, अनेक विचार जे माझ्या मनातले होते ते सगळे गेले आणि एकले सांडले निरंजनी, आणि एकच राहिली माझ्या मनामध्ये, एकच ज्योत आता तेवते आहे. आणि हे जेव्हा एकत्र सगळं जग मी पाहतो, लटकेच एक नजर करून पाहतो, तेव्हा जिकडं पाहिन तिकडं मला तुझेच रूप दिसत आहे. म्हणून गोरा कुंभार महाराज म्हणतात की हे देवा, नामदेवा ऐका, तुमचं आमचं नाव काय आहे, हे फक्त नावाला आहे. आपण सर्वजण एकत्व आहोत, एकच ईश्वर आहे. याप्रमाणे नामदेवाचा अद्वैताचा सिद्धांत सुरुवातीला निर्गुण आणि योग मार्गाने जाणाऱ्या गोरोबा काकांनी स्वीकारला आणि अशा पद्धतीने ते नामदेवाच्या अद्वैताच्या सिद्धांताशी एकरूप झाले. या सगुण निर्गुणाच्या वादामध्ये संत ज्ञानदेव महाराज
काय म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, निर्गुण सगुण दोन्ही गोविंदो रे, तुझं व्यक्त म्हणू की अव्यक्त रे, व्यक्त अव्यक्त दोन्ही गोविंदो. अशा प्रकारे नामदेवाने ज्ञानदेवांना सुद्धा सगुण निर्गुणाच्या वादातून बाहेर काढून त्यांनाही या वादापेक्षा ईश्वर भक्ती श्रेष्ठ आहे अशा पद्धतीनं मनपरिवर्तन त्यांचं केलेलं दिसून येतं. कारण ज्ञानदेव महाराजही म्हणतात की हे देवा, तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, आणि सगुण असला काय निर्गुण असला काय, दोन्ही काय आहेत, गोविंदच आहेत, देवच आहे, ईश्वरच आहे. तुला व्यक्त म्हणू का अव्यक्त म्हणू, व्यक्त जरी म्हटलो ना अव्यक्त जरी म्हटलो तरी कोण आहेस, तूच आहेस. तू कोण आहेस, गोविंद आहेस. असं ज्ञानदेव महाराज सुद्धा त्यांच्या अभंगांमध्ये म्हणताना आपल्याला दिसून येतात. आजचा त्यांचा अभंग घेण्यापूर्वी त्यांच्या लेखन शैलीची प्रचिती देणारा एक अभंग आपण घेणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. तो अभंग असा आहे, मुखिया साखर चाखावया दिदली, बोलताही बोली बोलवेनी, तो काय शब्द खुंटला संवाद, आपुला आनंद अंधाराय, आनंदी आनंद मिळून राहणे, अखंडित होणे न होतिया, म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बाप्पा. त्या ठिकाणी अतिशय सुंदर उदाहरण यांनी दिलंय की एखाद्या मुक्या माणसाला जर साखर खायला दिली तर तो काय सांगणार आहे की साखर गोड आहे म्हणून. तो जास्त तो काय करेल, फक्त खाईल आणि हसेल, यापेक्षा पुढे काय करणार. त्याचा शब्द संपलेला आहे, त्याचा शब्द खुंटला आहे, त्याचा आनंद मात्र त्याला मिळणार आहे. तसंच ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे मुका साखर गिळून शांत राहतो, तसा ईश्वर भक्तीचा आनंद सुद्धा आपण घ्यायचा आणि त्या आनंदामध्ये मशगूल राहायचं, तल्लीन राहायचं, काही या आनंदामध्ये खंड पडू द्यायचा नाही. आणि हा आनंद घेताना महाराज म्हणतात की म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बाप्पा. अरे बाबा, आपलं काम हेच आहे की जगातल्या लोकांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची, जग हे शहाणं करायचं. आणि जो आनंद आपण घेतलेला आहे तो आनंद शब्दात जरी सांगता आला नाही तर तो आनंद घेण्यासाठी काय करायचं, तर लोकांना प्रेरित करायचं. हे काम आपण केलं पाहिजे. किती साध्या सरळ भाषेमध्ये किती छान संदेश ईश्वर भक्तीचा या ठिकाणी गोरोबा काका देताना आपल्याला दिसून येतात. अशाच प्रकारचं उदाहरण कबीरांचंही आहे. कबीर म्हणतात, अखत कहानी प्रेम की कछु कहे नहीं जाय, गुंगे को दी शर्करा खाए और मुस्काय. ही प्रेमाची कहाणी सांगता येत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपलंसं करतो तेव्हा आपल्याला जो आनंद झालेला असतो तो आनंद आपल्याला शब्दामध्ये सांगता येत नाही. तो फक्त काय करायचा असतो, तर अनुभवायचा असतो. जसं की एखाद्या मुक्याला शर्करा खायला दिली, साखर खायला दिली, तो खातो आणि हसतो, मात्र त्याला ही साखर गोड आहे, असं आहे, तसं आहे, असं काहीही त्याला सांगता येत नाही. त्याच प्रमाणे ईश्वराची भक्ती आहे. जेव्हा आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो, गुंग होतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही. आपण फक्त त्या आनंदामध्ये मस्त राहतो, मुक्त राहतो आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातो. आजचा अभंग अतिशय प्रसिद्ध अभंग आहे आणि अतिशय सुंदर आहे. प्रसिद्ध गायकांनीही हा अभंग गायलेला आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करू, देहधारी जो जो त्यासी निहित नित्य कर्म, सदाचार नीती हुनी आगळा न धर्म, तुला आठवावे गावे हाच एक नेम, देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासाशी देती स्वय पापराशी, दिसो लागली तू डोळा अरूपी अनाम, देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा, नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठ यावं, देह प्रपंचाचा दास सुखी करू काम. महाराज म्हणतात की तुझे रूप चित्ती राहो, मनामध्ये तुझंच रूप राहावं आणि तोंडामध्ये तुझं नाव. आणि देह काय आहे, हा शरीर काय आहे, प्रपंचाचा दास आहे. त्याला त्याचा प्रपंच करणं हे त्याचं काम आहे, ते त्याला करावंच लागणार आहे. आणि हे काम कसं करायचंय, सुखानं करायचंय, आनंदानं करायचंय. दुःख करत मी आता कसं करू, हे करू, माझ्या मागं लय ताप आहे. या जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक जीवाला असं वाटतं की त्याला लयच त्रास आहे, त्याची लय परेशानी आहे. त्याची एवढी परेशानी कुणाचीच नाही, परंतु हे असं नाही. कारण प्रत्येक माणसाला त्याचं स्वतःच काम करणं हे त्याचं जीवित कार्य आहे. ते त्यानं केलंच पाहिजे. ते कसं केलं पाहिजे, सुखानं करायचं, आनंदानं करायचं. आणि हे काम करताना फक्त एक गोष्ट करायची, ती म्हणजे डोक्यामध्ये ईश्वराचा विचार आणि मुखामध्ये त्याचं नाव ठेवायचं. याच्यामुळं काय होईल, तर आपण भरकटणार नाही, आपण चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आपला प्रपंचही होईल
आपली भक्तीही होईल, आपला योग्य जो सन्मार्ग आहे हा सन्मार्गही काय राहील, चालूच राहील. ज्याप्रमाणे मंगेश पाडगावकर म्हणतात की कसं जगायचं, हसत हसत जगायचं का कसं जगायचं. काही केलं तरी आपल्याला आपला भोग किंवा आपलं जे कर्तव्य, निहित कर्तव्य आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे. त्यापासून आपण दूर जाऊ शकणार नाही. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देहधारी जो जो त्यासी निहित नित्य कर्म, सदाचार नीती हुई आगळान धर्म, तुला आठवावे गावे हाच एक नियम. ज्यानं कोणी देह धारण केलेला आहे, फक्त मनुष्यच नाही, पशु पक्षी प्राणी झाड वनस्पती कीटक हे सर्व लोक, जी कोणी आहे, ज्याला जीव आहे, ज्याच्यामध्ये सजीवपणा आहे, त्या सगळ्यांना त्याचं नित्य कर्म करावं लागतं. आणि धर्म दुसरं काय नाही, सदाचार आणि नीतीनं वागणं, यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही धर्म नाही. धर्मासाठी आपल्याला कुठेही अवडंबर किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. आणि तुला आठवावं आणि तुझं गीत गावं हाच एक नियम आहे. आणि हा देह प्रपंचाचा दास आहे. त्यामुळं सुखानं आपलं काम करा. माणसं नुसते घराने करतात की माझ्याच राशीला हे आलंय, मी याचं चांगलं करायला पाहिजे, माझ्याकडून माझ्या बहिणीचं चांगलं झालं नाही, किंवा मग मला बहिणीचं लग्न करता आलं नाही, तिला मोठ्या घरी देता आलं नाही, वगैरे वगैरे, किंवा मग मला आई वडिलांसाठी हे करायचं होतं पण ते मी करू शकलो नाही, माझ्या अशा अडचणीमुळे मला हे झालं, आणि तो दुःख करत बसतो. तर महाराज सांगतात की ज्या कोणी देह धारण केलेला आहे त्याला त्याचं कर्म करावं लागणार आहे आणि त्याला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही स्वतः दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला जिम्मेदार नाही. तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याला आणि तुमच्या कृत्याला जिम्मेदार आहात. त्यामुळं तुम्ही सदाचार करा, त्यामुळे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे ना. कुणी माणूस कुणाचं कसं कल्याण करू शकते आणि कुणी माणूस कुणाला कशा पद्धतीनं सर्व दुःखांपासून मुक्त किंवा वंचित ठेवू शकते, नाही ठेवू शकत. कारण त्याचा जीवन आहे, त्याचं कर्म त्याच्यासोबत आहे, तुमचं जीवन आहे, तुमचं कर्म तुमच्यासोबत. त्यामुळं फक्त तुला आठवायचं आणि गायचं आणि मस्त आपलं काम करायचं, सुखानं काम करायचं आणि सदाचार ठेवायचा. एवढंच आपण केलं पाहिजे आणि एवढंच आपण करायचं. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासाशी देती स्वयं पापराशी, दिसो लागली तू डोळा अरूपिया नाम. हे पांडुरंगा, तुझं नाव सर्व ताप दुःख सर्व नाहीस करणार हे तुझं महान नाव आहे. आणि हा जो माझा जीवनाचा प्रवास आहे, ह्या जीवनामध्ये अनेक पापाच्या राशी आहेत, परंतु जेव्हा मी तुझं नाव घेतो, जेव्हा माझ्या मनामध्ये तुझी मूर्ती असते, तेव्हा हे पाप मला स्पष्ट दिसतंय आणि तू अरूपी आहेस, अनाम आहेस आणि माझ्या सोबत आहेस. त्यामुळं मला हे सगळं काम करणं सोपं जाणार आहे. आणि त्यामुळं सर्व इतर माझ्या मित्रांनी सहकार्याने सुद्धा हेच ब्रीद अंगीकारलं पाहिजे आणि सदाचाराचा मार्ग धरला पाहिजे. हाच मार्ग तुम्हाला तुमच्या जीवनाच्या कल्याणाकडे घेऊन जाऊ शकतो, तुम्हाला ताणतणावातून मुक्ती देऊ शकतो. तुम्ही तुमच्या इतरांच्या कुठल्याही गोष्टींना जिम्मेदार नाही, तर तुम्हीच फक्त तुमच्या गोष्टीला जिम्मेदार आहेत. महात्मा गौतम बुद्धांनीही सांगितले होते की या जगामध्ये, या चराचरामध्ये जेवढे काही लोक आले, प्रत्येकाला त्याचं काम करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तुम्ही कुणालाही दुसऱ्याच्या गोष्टीला तुम्ही जिम्मेदार नाही. तुम्ही जगाचं कल्याण करू शकणार नाही. तुमचं कल्याण, तुमचा सुख, तुमचा आनंद हा तुम्हीच उपभोगला पाहिजे. यासाठी एक कथाही सांगितली जाते की एक मृत्यू झालेल्या मुलाला घेऊन एक स्त्री आली आणि बुद्धांना म्हणाली की तुम्ही फार मोठे आहात, माझं मी याच्याशिवाय जगू शकत नाही आणि कसंही करून मला माझं मूल परत मिळवून द्या, तुमच्या क्षमतेनं, तुमच्याकडे फार अपेक्षेनं मिळालेली आहे. ही कथा आहे. त्यामध्ये मग महाराज त्याच्याऐवजी दुसऱ्याला मृत्यू पावण्याचा अशा गोष्टीच्या सांगतात आणि मग शेवटी त्या स्त्रीच्या लक्षात येते की नाही, प्रत्येक जीवाला त्याचा निहित नित्य कर्म करावं लागतं. त्याचं कर्म त्याच्यासोबत असतं, त्याचा आनंद, त्याचं दुःख त्याच्यासोबत असतो. कुणीही व्यक्ती दुसऱ्याच्या दुःख सुखाला जिम्मेदार नाही. सुखी होण्याचा मार्ग हा तुमचा स्वतःचा आहे आणि हाच मार्ग आपण स्वतः निवडला पाहिजे. जर तो तुम्ही निवडला नाही तर त्याला दुसरा कुणीही जिम्मेदार नाही, त्याला तुम्हीच जिम्मेदार आहात. आपणच जिम्मेदार आहात. आपण आपल्या सुखाला जिम्मेदार, आपण आपल्या दुःखाला जिम्मेदार. महात्मा बुद्धांच्या शिकवणीशी हा अभंग अतिशय जवळीकता साधणार आहे. पुढे महाराज म्हणतात की तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा, नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं. तुझ्या पायामध्ये माझा देहाचा भाव हा सर्व मी वाहून दिलेला, कारण हा देह तुला दिलेला आहे आणि माझा आत्मा आहे हा अंतराळामध्ये हा सर्व पसारा सोडून उडवून गेला, कारण तू आणि मी आता एक आहे. तुझ्यात माझ्यात आता काही फरक उरलेला नाही. तर मग काय या इहलोकाचं पडलंय, कमाईचं, जमिनी, जायदादिक, मुलं, लेकरबाळ, याचं एवढं काय पडलंय मला? मी तुझ्या पायात लीन झालो आणि आनंदी झालो आणि म्हणून मी तुझं नाम घेतो. आणि जेव्हा जेव्हा मी तुझं नाव घेतो
तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण येते. तुझ्या प्रेमानं मी भरून जातो आणि हा देह प्रपंचाचा दास आहे आणि सुखानं आपण आपलं काम केलं पाहिजे. तर भक्ती म्हणजे प्रपंचापासून दूर पळणं नाही, तर प्रपंच करणं, सुखी राहणं, इतरांना सुखी राहण्यासाठी प्रेरणा देणं. लक्षात ठेवा, आपण कोणालाही सुखी करू शकत नाही, त्या माणसानंच सुखी व्हावं लागेल. मात्र त्याला सुखी होण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन आपण या ठिकाणी करू शकतो. असा संदेश हा संत गुरोबा काकांनी आपल्याला दिला. त्याच प्रकारचा संदेश महात्मा गौतम बुद्धांनीही आपल्याला दिला होता आणि असाच संदेश जगद्गुरु तुकोबारायही त्यांच्या अभंगातून आपल्याला देतात. मित्रांनो, आज चर्चा थोडीशी लांबली आहे आणि वेळही थोडा वाढला आहे, त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चर्चा आपण आज न करता इथं थांबू. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच आपण अशी चर्चा करूया. संत गुरोबा काकांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करूया आणि थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा एकदा विनंती, पॉडकास्ट ऐका, मित्रांना पाठवा, आनंद घ्या, आनंद द्या. जय शिवराय.